घुसखोर देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं सांगत आसामला घुसखोरी मुक्त करण्याचा दृढनिश्चय गृहमंत्री अमित शहा यांनी केला व्यक्त. भारतात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीत NIT सारख्या संस्थांचं बहुमोल योगदान. जमशेदपूर इथल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. अरवली पर्वतरांगांची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेली व्याख्या स्वीकारण्याचा आपला पूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केला स्थगित. नवीन समिती स्थापन करण्याचे निर्देश. उन्नाव लैंगिक अत्याचार प्रकरणातला दोषी कुलदीप सेनगर याच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल. तीनही सैन्यदलांना सक्षम करण्यासाठी 79,000 कोटी रुपयांच्या संरक्षण अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसची देखील चर्चा सुरू. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आघाडी करून लढवणार. रोहित पवार यांची माहिती. पुणे महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि उबाठा सेनेची आघाडी. मनसेशी चर्चा सुरू. आणि फिडे जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी आणि ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीची कांस्य पदकांची कमाई. नमस्कार, 4:30च्या बातमी